चिकन बिर्याणी तर सगळ्यांचीच फेवरेट असते आणि त्यामध्ये दम बिर्याणी तर विचारूच नका। वीकेंडला अशी जर गरमागरम बिर्याणी खायला मिळाली तर मज्जाच वेगळी असते। काय मग बिर्याणी लवर, ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। मस्त गरमागरम बिर्याणी आणि त्याच्यासोबत मस्त कोशिंबीर, आणि हे खाण्याचं सुख तर फक्त बिर्याणी लवरला समजू शकते। ही बिर्याणी खायला जशी सोपी आहे ना पटापट, तशी याची रेसिपीसुद्धा सोपीच आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुम्हालाही अशी बिर्याणी घरीच बनवता येईल। मी इथे कांदे कट करून घेते। मी एक कांदा घेतले मोठ्या साईजचा आणि त्याला छान कट करून घेते आहे। तुमच्याकडे जर कांदा मोठा नसेल तर तुम्ही 2-3 कांदे पण कापू शकता। आता याला आपण गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। कांदा आपल्याला ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाला की त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। हा कांदा आपल्याला रेसिपीमध्ये 2दा यूज करायचा आहे। थंड झाला की आपोआप तो थोडा कुरकुरीतसुद्धा होतो। एकीकडे मी टोमॅटोसुद्धा चॉप करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी थोडासा कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा बारीक कट करून घेते आहे। आता आपली चॉपिंग रेडी आहे आणि हा कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा आपल्याला 2 टाइम्स यूज करायचा आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घेतलं, अद्रक, कोथिंबीर घेतला आहे आणि थोडा कांदा टाकते आहे, धने आणि जिरं टाकून आता ही पेस्ट आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण चिकन मॅरिनेशन करूया। चिकनमध्ये मी दही टाकते आहे आणि जो आपण रेडी केला होता तो मसाला यामध्ये ॲड करते आहे। फ्राय केलेला कांदा आपल्याला सगळा टाकायचा नाही आहे, आपल्याला अर्धा कांदा इथे यूज करायचा आहे। चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला यामध्ये घालूया। कस्तुरी मेथी आणि चिकन मसाला ॲड करूया आणि चॉप केलेले टोमॅटो आणि कोथिंबीर आणि पुदिना थोडा ॲड करूया। आपण कांदे तळलेलं तेल उरलेलं होतं, त्यामध्ये मी थोडे खडे मसाले घातलेले आहे आणि आता यावर ते तेल टाकलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवा, नाहीतर अर्धा तास रेस्ट करू द्या। इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। आता त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि थोडा वेळ भिजत ठेवून देते। बिर्याणीची आपली बाकीची तयारी होतपर्यंत आपला तांदूळ छान भिजत ठेवूया। आता अर्ध्या तासानंतर कढईमध्ये तेल टाकून आपण चिकन त्यामध्ये सोडूया। आता सगळं चिकन मी यामध्ये टाकून घेते आहे। पॉटला लागलेला सगळा मसाला मी इथे व्यवस्थित काढून घेते आहे, कारण चिकनमध्ये मसाला खूप इम्पॉर्टंट असतो। आणि आता याला मी छान मिक्स करून घेते आहे। मिक्स झालेला आहे आणि आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की गॅस आपला मीडियम किंवा कमी असलेला पाहिजे। ते थोडंसं कोथिंबीर आणि थोडा पुदिना ॲड करून याला मी आता झाकून ठेवते। चिकनला आपण हाफ कुक करणार आहे। दुसरीकडे आपण पाणी उकळायला ठेवूया। त्यामध्ये दालचिनी, वेलची, थोडे काळी मिरी आणि आपण कट केलेला कोथिंबीर आणि पुदिना यामध्ये ॲड करायचा। थोडं मीठ ॲड करूया आणि ऑइलसुद्धा आणि थोडा लेमन ज्यूस। आता हे पाणी छान उकळू देऊया। आपलं पाणी इथे उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया। तांदूळातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी तांदूळ ॲड करते आहे। तांदूळ आपल्याला 80% कुक करून घ्यायचा आहे। तर इथे आपला तांदूळ कुक झालेला आहे। बघा, आपला तांदूळ पूर्ण शिजलेला नाही आहे, तो 80% कुक झालेला आहे। आता या तांदूळातलं पाणी काढून घेऊया आणि एकीकडे चिकनसुद्धा आपलं हाफ कुक झालेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान मस्त त्याला कलरसुद्धा आलेला आहे। चिकन पण रेडी आहे आणि आपला तांदूळ पण रेडी आहे। आपली खरी स्टेज म्हणजे चिकनमध्ये तांदूळ मिक्स करायची। मी तांदूळ थोडं करून चिकनच्या वर घालत आहे, मिक्स करायचं नाही आहे। हे सगळा तांदूळ मी वर असा लेयर करते आहे। तांदूळ आपल्याला दाबायचं नाही आहे, हलक्या हाताने फक्त टाकायचं आहे। आता त्याला थोडं पसरवून घ्या आणि त्यावर उरलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, थोडा कलर आणि थोडं बटर यामध्ये आपण टाकून घेऊया। आता आपल्याला बिर्याणी 20 मिनिटं झाकून ठेवायची आहे आणि कुठूनही एअर जाता कामा नये आणि एकदम मीडियम फ्लेम ठेवायचा आहे। 20 मिनिटानंतर आपली बिर्याणी एकदम मस्त बनून रेडी झालेली आहे। बघा तुम्ही कसं छान मस्त त्याला टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे। तांदूळ बघा थोडा वर आलेला दिसेल, त्यामुळे कळतं की आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। आता ही बिर्याणी मस्त कोशिंबीरसोबत एन्जॉय करायची। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। बाय बाय, खात रहा।